नमस्कार, मी पांडुरंग शेळके. सध्या महाराष्ट्रावर एकच प्रकरण खूप गाजते, ते म्हणजे पूजा खेडकर. या पूजा खेडकरने केलेला UPSCचा स्कॅम याने सगळ्यांना शॉक मध्ये आणून ठेवलंय. म्हणजे जे हुशार मुलं आहेत, जे टॅलेंटेड लोक आहेत, त्यांची ही होणारी परीक्षा आणि त्याच्यासोबत होणारा हा खेळ त्या पूजा खेडकरने उघडकीस आणला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानायला हवे सर्वांनी. तसंच त्यांनी अनेक गोष्टी दाखवल्यात आज की आरक्षणाचा फायदा श्रीमंत लोकच घेतात, गरिबांपर्यंत त्या आरक्षणाचा लाभ होतच नाही. त्याच्या प्रॉपर्टी आज सगळं मीडियावर दिसतंय. याच्यावरून एकच अर्थ कळतो की जे आरक्षणाचं बेनिफिट आहे हे फक्त श्रीमंत लोकांनाच मिळतं. बिचारे गरीब लोक तर फक्त आंदोलन करूनच मरतात. दुसरी एक गोष्ट, जे अंध बिंद यांचे सर्टिफिकेट घेऊन ही महिला उच्च लेवलचे अधिकारी होते, त्या लोकांचं काय, ज्या ह्या सगळ्या गोष्टींपासून वंचितच आहेत. बरं, ज्यांच्यासाठी या सुविधा आहेत त्यांचं काय? त्यांचा काहीच संबंध नाही. आरक्षण हे मूळ घोटाळेबाजां लोकांसाठी खूप चांगलं आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. घोटाळेबाज याचं बेनिफिट घेऊन खूप मोठे अधिकारी होतील, भ्रष्टाचारी होतील, त्यांना सपोर्ट आपले मंत्री करतील. त्यांच्या सपोर्ट शिवाय असे अधिकारी होतच नाहीत. बिचारे टॅलेंटेड मुलांचं काय, अभ्यास करून करून गाळ झाले, पासच होत नाहीत, फेल झाले, प्रयत्न केले, यशच नाही, मार्क पडून आरक्षण नसल्यामुळे मागे पडले. करणार काय? हे बेनिफिट लक्षात घ्या आणि या सगळ्यांना मुळासकट उकडून काढा. जो टॅलेंटेड आहे तो टॅलेंटेडच आहे आणि त्याला त्याचा सन्मान मिळालाच पाहिजे. हे असे येडे बागडे जर मोठे अधिकारी व्हायला लागले तर देशाचं लवकरच कल्याण होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.